पाठ 20 वाक्यांचे प्रकार। वाक्य म्हणजे एक अर्थपूर्ण शब्दसमूह। वाक्यांच्या अर्थावरून वाक्यांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत। 1. विधानार्थी वाक्य। ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात। हे वाक्य कोणत्याही काळात असू शकते व हे वाक्य होकारार्थी नकारार्थी असू शकते। उदा. माझी आई आज गावाला गेली। होकारार्थी वाक्य वाक्यातील विधानात होकार दर्शविला जात असेल किंवा वाक्ये नेहमी होकारार्थी असतात तेव्हा त्यास होकारार्थी वाक्य म्हणतात। उदा. राजू नेहमी शाळेत जातो। नकारार्थी वाक्य वाक्यातील विधानात नकार दर्शविला जात असेल तर त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात। उदा. ती कधीच शाळेत स्वच्छ येत नाही। 2. प्रश्नार्थी वाक्य। ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। उदा. तू आज शाळेत का गेला नाहीस। 3. उद्गारार्थी वाक्य। ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। उदा. केवढी प्रचंड आधी। एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे प्रकार पडतात। विधानांवरून वाक्याचे 3 प्रकार पडतात। 1. केवल वाक्य। ज्या वाक्यात एकच उद्देश असून एकच विधेय असते तेव्हा त्यास केवल वाक्य असे म्हणतात। केवल वाक्यालाच शुद्ध वाक्य असेही म्हणतात। उदा. 1. शेतकरी शेतात गेला। 2. राधिका पुस्तक वाचते। वरील प्रत्येक वाक्यात एकच विधान आहे म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश व एकच विधेय आहे। पहिल्या वाक्यात शेतकरी व दुसऱ्या वाक्यात राधिका ही उद्देशे आहेत। तसेच पहिल्या वाक्यात गेला व दुसऱ्या वाक्यात वाचते ही विधेये आहेत। ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात। हे केवल वाक्य साधे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञानार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल। 2. मिश्र वाक्य। एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। जे वाक्य स्वतंत्र असते त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात व अवलंबून राहणाऱ्या वाक्याला गौणवाक्य किंवा पोट वाक्य असे म्हणतात। उदा. 1. जे चकाकते ते सोने नसते। 2. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे। यांतील पहिल्या वाक्यात जे चकाकते हे एक केवलवाक्य आहे व ते सोने नसते हे दुसरे केवलवाक्य आहे। त्यातील जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य नाही, ते वाक्य ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर अवलंबून आहे। दुसऱ्या वाक्यात गुरुजी म्हणाले हे मुख्य वाक्य असून प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे हे गौणवाक्य की या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले आहे। जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। जे वाक्य स्वतंत्र असते त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतात व अवलंबून राहणाऱ्या वाक्याला गौणवाक्य किंवा पोट वाक्य असे म्हणतात। उदा. 1. जे चकाकते ते सोने नसते। 2. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे। यांतील पहिल्या वाक्यात जे चकाकते हे एक केवलवाक्य आहे व ते सोने नसते हे दुसरे केवलवाक्य आहे। त्यातील जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य नाही, ते वाक्य ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर अवलंबून आहे। दुसऱ्या वाक्यात गुरुजी म्हणाले हे मुख्य वाक्य असून प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे हे गौणवाक्य की या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले आहे। 3. संयुक्त वाक्य। 2 किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य म्हणतात। उदा. 1. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास व्यायाम करतो।
2. मी सकाळी लवकर उठून धावायला जातो किंवा संध्याकाळी योगा करतो. वरील प्रत्येक वाक्यात एकच विधान नसून प्रत्येकात 2 विधाने आहेत. प्रत्येक विधान हे स्वतंत्र केवलवाक्य आहे. पहिल्या वाक्यात 2 स्वतंत्र केवलवाक्ये व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत व दुसऱ्या वाक्यातही 2 स्वतंत्र वाक्ये किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत. अशी अव्यये 2 वाक्यांना जोडतात व ही जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र म्हणजे एकमेकांवर अवलंबून नसतात. अशा रीतीने संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक केवलवाक्येच असतात असे नाही. 2 किंवा अधिक मिश्रवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेली असतील किंवा एक केवलवाक्य मिश्र वाक्याशी प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले गेले असेल तर त्यासही संयुक्त वाक्य म्हणतात.